रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता अमित शहांच्या कोर्टात गेलेला आहे, कारण तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते हे अमित शहांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रायगड आणि नाशिक या पालकमंत्री पदासंदर्भात अद्याप निर्णय नाहीये आणि त्यामुळे आता अमित शहा आता याच्यावरती निर्णय घेणार का हेही पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। महायुतीचे तीनही नेते आता अमित शहांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये आणि याच तिढ्यासंदर्भात हे तिन्ही नेते आता अमित शहांची भेट घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, खरं तर नाशिक आणि रायगड या पालकमंत्री पदाचा तिढा स्थानिक पातळीवरती सुटत नाहीये, कारण की राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे नेते दोघंही या ठिकाणी ठाम आहेत की हे पालकमंत्री पद आमच्या पक्षाला द्यायला हवं। मात्र या सगळ्या संदर्भात अमित शहा आता प्रत्येकाशी 1 to 1 चर्चा करण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि यातून तोडगा काढण्याची शक्यता या ठिकाणी सूत्रांनी वर्तवलेली आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये दोनही नेत्याशी म्हणजे एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्याशी ते संवाद या ठिकाणी साधतील प्रत्यक्ष आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची अपेक्षा आहे। सिद्धेश, नक्कीच त्यामुळे आता या तीनही नेते आता अमित शहांसोबतच्या चर्चा केल्यानंतर आता या पालकमंत्री पदावरचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।